आपण नियम आणि कायदे यावर चर्चा केली आहे आणि आता आपण पालघर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊया। मी तुम्हाला सांगते की काही काळापूर्वी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली होती। परवानगी देताना या वैद्यकीय महाविद्यालयांना काही कठोर मार्गदर्शन तत्वाचे पालन करावे लागले। कालांतराने हे नियम आणि कायदे गुंतागुंतीचे झाले आहेत आणि वैद्यकीय सेवा इतक्या प्रमाणात विस्कळीत झाल्या आहेत की भविष्य खूप दुर्दैवी दिसते। आम्ही एक तपशीलवार अहवाल सादर करू ज्यामध्ये हे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय मनमानी पद्धतीने कसे वागत आहे, अवाजवी शुल्क देणग्या किंवा लालच घेत आहे हे उघड होईल। या महाविद्यालयामधून पदवीधर झालेले डॉक्टर कसे अराजकता पसरवत आहे आणि रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली जिल्ह्याची कशी लूट केली जात आहे। एका अतिशय खास अत्यंत विश्वासार्ह अहवालाची वाट पहा। हा महत्त्वाचा विषय अहवाल लवकरच तुमच्या समोर सादर केला जाईल। एका मोठ्या खुलाशाची वाट पहा।